नमस्कार, मी निकिता. आत्मी एज्युकेशनच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे नीट एक्झाम रूल्स अँड गाईडलाईन्स. खरं तर नीट हे फक्त एक एक्झाम नसून तो एक टर्निंग पॉईंट आहे आणि विद्यार्थी नीटच्या अभ्यासावरती फोकस करतात, परंतु नीटचे रूल्स आणि रेग्युलेशन्स याकडे दुर्लक्ष करतात आणि तिथेच चुकतात. आज आपल्यासोबत आहेत वैशाली मॅम. त्यांचा या फील्डमध्ये अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि याविषयी ते आपल्याला सोप्या भाषेत माहिती देणार आहेत. हॅलो मॅम. नमस्कार निकिता. नमस्कार. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे अगदी बेसिक, नीट एक्झाम कोण कोण देऊ शकतं? बरोबर, हा पहिला अगदी बेसिक क्वेश्चन आहे. तुला सांगू इच्छिते की दरवर्षी 20 लाखापेक्षाही जास्त स्टुडंट नीटसाठी अपियर करतात आणि त्याचा पहिला बेसिक रूल आहे की जेव्हा तुम्ही 12th सायन्स घेतात त्यात तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. तर हा एक बेसिक रूल आहे की हे 3 सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केलेले हवे, प्लस तुमचं वय 17 वर्षापेक्षा जास्त हवं. ओके, तुम्ही जसं म्हणालात की 17 वर्षापेक्षा कमी वय नसावं, पण ह्याला काही जास्तीत जास्त वयाची अट आहे का, किंवा आपण किती अटेम्प्ट्स देऊ शकतो? नाही, वयाची अजून तर काही अशी अट नाही की इतक्या वयापर्यंतच तुम्ही नीट एक्झाम देऊ शकतात, अशी अट नाहीये. आणि अटेम्प्टचे पण अजून काही असे लिमिट्स नाही आहेत. ओके, म्हणजे तुम्ही बरेच अटेम्प्ट देऊ शकतात. मॅम, नीट एक्झामचा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम काय आहे एक्झॅक्टली? टोटल 720 मार्क्सचा तुमचा पेपर असतो, ज्यात तुम्हाला 200 क्वेश्चन्स असतात आणि 180 तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. त्याच्यामध्येच निकिता, करेक्ट आन्सरला तुम्हाला +4 मार्क्स असतात आणि जर तुमचा आन्सर रॉंग असेल तर -1 होतो. तर अशा वेळेस मी म्हणेन निकिता की गेसिंग टाळणं खूप महत्वाचं आहे. ओके, पण समजा काही अनअटेम्प्ट केले क्वेश्चन्स, तर तिथे मार्क्स जाणार आहेत का मुलांचे? नाही नाही, तिथे 0च असणार आहे. म्हणजे तुम्ही अटेम्प्ट नाही केले तर तुम्हाला त्याचे काहीच मार्क्स नाही. ओके, म्हणजे डाऊट असेल, जर का येत नसेल असं वाटत असेल तर त्यांनी तो क्वेश्चन सोडून द्यावा, हा एक मार्ग आहे. बरोबर. ओके मॅम, आता 3 मेला नीटची एक्झाम आहे. स्टुडंट्स आधीच थोडेसे घाबरलेले आहेत. त्यांनी एक्झाम डेच्या दिवशी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? दुसऱ्या कोणा स्टुडंटचं उदाहरण किंवा रूल्स रेग्युलेशन सांगण्यापेक्षा मी माझ्या मुलीच्या वेळेस काय आम्ही फॉलो केलं होतं ते तुला सांगते. एक सिंपल टी शर्ट, एक ट्राउझर ज्याला पॉकेट नाही आहेत, हे आम्ही फॉलो केलं होतं. तिने पोनी घातली होती, बस एवढंच होतं. एवढंच तिला दिलं. तुम्हाला स्मार्टफोन अलाउड नाही, कॅल्क्युलेटर अलाउड नाही, काहीच इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुम्हाला अलाउड नाहीये. तर याची आम्ही खूप काळजी घेतली होती. तिने एक सिंपल चप्पल किंवा आपण स्लीपर म्हणतो ती घातली होती. सगळ्यात महत्वाचं काय निकिता, एकतर तुम्ही आधीच आदल्या दिवशी तुम्ही खूप टेन्शन मध्ये असतात, उद्या तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे आणि तुम्ही जेव्हा सेंटरला पोहोचतात तेव्हा तुमचं खूप चेकिंग होतं. अशा वेळेस जेव्हा तुम्ही काही ऑर्नामेंट्स घातलेत किंवा अनवॉन्टेड गोष्टी जर तुमच्या अंगावर असतील, चेकिंग जेव्हा होतं ते थोडं स्ट्रिक्ट असतं, मग अशा वेळेस तुम्ही नर्वस होऊ शकता. बरोबर. मग मी म्हणेन की अगदी सिंपल, जेवढं तुम्हाला जास्तीच्या वस्तू टाळता येतील ते खूप महत्वाचं आहे. अगदी सिंपल जाणं, मी तिला हेच प्रिफर केलं होतं आणि मी स्टुडंटलाही हेच सांगेन की प्लीज अवॉइड करा, की किती कमीत कमी तुमचं चेकिंग किती कमीत कमी होईल हे तुमच्या हातात आहे. आणि जसं तुम्ही सेंटर बद्दल बोललात, तर स्टुडंट्स अगदी त्याच वेळेस सेंटरला पोहोचतात किंवा अगदी 5 मिनिट सेंटरला पोहोचतात, 5 मिनिट आधी. तर किती वेळ आधी त्यांनी सेंटरला पोहोचलं पाहिजे, म्हणजे त्यांची धावपळ होणार नाही किंवा मग ऐन वेळेस त्यांचं काही राहणार नाही, यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. याची माझ्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. लाईक आपल्याकडे अश्विनी काउन्सिलर आहेत, आपल्या सिनियर काउन्सिलर. त्यांनी स्वतः 2दा नीट अटेम्प्ट केली आहे आणि पहिल्या वेळेस त्यांनी मला सांगितलं की त्या 5 मिनिटं लेट झाल्या होत्या आणि त्यांना नीट एक्झामला बसू दिलं गेलं नाही. तर मी म्हणेन की जसं मी आता कल्याणहून आहे, बरोबर आहे, माझं सेंटर आलंय बोरिवलीला, तर सकाळच्या ट्रेन्स वगैरे किती लेट आहेत, ब्रेकडाऊन आहे काय, तुम्हाला काहीच माहिती नसतं सकाळी मॉर्निंगला काय असणार आहे. तर मी स्टुडंटला सांगेन, जर तुमचं सेंटर हे 2 किंवा 3 तास लांब आहे तर तुम्ही आधीच त्या सिटीमध्ये जा. आदल्या जमत असेल तर आपले नातेवाईक किंवा एखादा छोटं हॉटेल घेऊन तिथे राहिलात आणि शेवटच्या वेळेची जी धावपळ असते ती टाळली तर खूप बरं होईल. कारण मी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऐकलंय की ते त्या सेंटरपर्यंत पोहोचूच शकलं नाही. जर सपोज मी आहे कल्याणची, माझं आलं सेंटर नाशिकला, त्या दिवशी काय असेल परिस्थिती ट्रान्सपोर्टची आपल्याला सांगता नाही येत. तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला हेच सांगेन की तुमच्या सिटीमध्ये असेल तर ठीक आहे, 1 तास अगोदर तुम्ही तिथे पोहोचलं पाहिजे आणि जर तुमचं सिटी बाहेर आहे तर आदल्या दिवशीच त्या सेंटरच्या जवळपास जाणं खूप महत्वाचं आहे. आदल्या दिवशी तिथे जाऊन आपलं सेंटर ऍटलिस्ट बाहेरून बघणं इम्पॉर्टंट आहे का? कारण की बऱ्याचदा काय होतं, भरपूर एक्झाम्समध्ये सेंटर्सचे नावं
दोन खूप सिमिलर असतात. आपल्याला वाटतं हे आहे आणि ते नेमकं दुसरं निघतं. बरोबर. आणि मग ऐन वेळेस ते टाइम मॅनेज होत नाही, इथून तिथे जाणं खूप हम्म, धावपळ हम्म, होऊन जाते. सो बरोबर. आधी बघणं इम्पॉर्टंट आहे का? खूप खूप आवश्यक आहे. गुगल मॅप आता तर एवढ्या सोयी झाल्या आहेत, गुगल मॅप वगैरे आहे. आजूबाजूचा एरिया काय आहे, आपण मुलं जर तिथे आतमध्ये असेल तर आपण पॅरेंट्सने कुठे बाहेर बसायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात. येस. नीट एक्झामला जाताना काय काय गोष्टींची काळजी घ्यावी हे तर आपण बोललोच, पण एक्झॅक्टली कोणते कोणते डॉक्युमेंट्स त्या दिवशी लागणार आहेत? येस नक्कीता, खूप सिम्पल आहे. तुमचं व्हॅलिड ID प्रूफ, नीट ऍडमिट कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो. जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही मला वाटतं. आणि फक्त एवढं तुम्ही फॉलो केले पाहिजे. ते 3 डॉक्युमेंट्स मिनिमम हवेच हवे. ओके. आता नीट एक्झामच्या दिवशीच्या गोष्टी तरी आपण समजून घेतल्यात, पण त्याच्या आदल्या दिवशी आपण झोप व्यवस्थित घेतली पाहिजे किंवा काय अशा तुम्ही टिप्स द्याल की तो स्टुडंट फ्रेश राहील आणि त्यांनी अभ्यास केलेलं सगळं त्याच्या लक्षात राहील? सगळ्यात पहिले तर स्ट्रेस घेऊ नये. दुसरी गोष्ट, कुठला नवीन टॉपिक आदल्या दिवशी डेफिनेटली तुम्ही काढू नका. ठीक आहे, जे काही तुम्ही रेग्युलरली पेपर सॉल्व्ह करताय, मॉक टेस्ट देत आहेत, तेच तुम्ही केलं पाहिजे. आणि रिलॅक्स राहा. बऱ्याचदा मुलं तिथे सॉल्व्ह करताना ब्लँक होतात, कारण आदल्या दिवशी तुम्ही एवढे थकलेले असतात तो विचार आणि स्ट्रेसने. तर मी म्हणेन की झोप घ्या 8 तास तुम्ही चांगली. ठीक आहे. आत्ताच्या पॅरेंट्सने जर सजेशन दिलं की अरे मेडिटेशन करा किंवा प्राणायाम करा, तर यंग जनरेशन थोडं हसू शकते, पण मी डेफिनेटली म्हणेन की तुम्ही मेडिटेशन करा. जे काही तुम्ही रिवाइज त्यात करू शकतात, तुम्ही आठवून घेऊ शकतात, हे एक चांगलं आहे. हेवी खाणं टाळा आणि हायड्रेटेड राहा. पाणी तर तुम्हाला तिथे मिळतच, तर हायड्रेटेड राहा आणि हेवी खाणं टाळा. हे छोटे बेसिक रूल्स फॉलो केले तरी चालतील. आणि आय थिंक इतर फ्रेंड्स सोबत कम्पेअर नको करायला की किती तुझा अभ्यास झालाय माझा, मग त्यातून अजून टेन्शन येतं की अरे त्यांनी एवढा अभ्यास केलाय माझा नाही झाला. डिस्कशन टाळलं पाहिजे डेफिनेटली. मी म्हणेन बरोबर, कम्पॅरिझन नको. प्रत्येकाचा अभ्यास किंवा प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगळी असते. राईट. मॅम, तुम्ही इतके वर्ष आत्म एज्युकेशनमध्ये काउन्सिलिंग करताय, तुम्ही आम्हाला काही असे किस्से सांगू शकता का की त्या दिवशी स्टुडंटकडून काही चुका झाल्या आहेत किंवा काही प्रॉब्लेम फेस करावे लागलेत? खूप छान प्रश्न विचारलाय निकिता, आणि ह्याच्याबद्दल मी सांगू भरपूर किस्से आहेत, तरी मी 1-2 तुला सांगते. त्यातलं एक होता की मुलगा CBSE आणि ICSE मध्ये त्याने त्याचं शिक्षण झालेलं होतं. तो नेहमी AC रूम मध्येच अभ्यास केला होता त्याने, आणि त्याचं सेंटर अशा ठिकाणी आलं की जिथे फॅन पण नव्हता. अरे बापरे. आणि जो मुलगा मॉक टेस्ट मध्ये 600च्या अबाव मिळवत होता, पण त्यावेळेस एक्झाम देताना ऑलमोस्ट तो खूप घामाघूम झाल्यामुळे त्याने पूर्ण तो अटेम्प्टच करू शकला नाही आणि त्याला हार्डली 250 मिळाले. तर हा मी एक तुला किस्सा सांगितला. तर एन्व्हायरमेंटशी फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे, की आपण जेव्हा एक्झाम द्यायला जातो, तर मी तुला म्हटलं की आधी जायला पाहिजे आपण का, तर हेच कारण आहे की तिकडचं वातावरण कसं आहे, ऍटमॉस्फिअर कसं आहे, हे पण तुम्ही बघा. तुम्हाला जमणार आहे की नाही तेवढ्या गरमीत किंवा थंडीत तो पेपर देणं. आणि मग तुम्ही जर त्या ठिकाणी 1-2 दिवस अगोदर गेला असाल, तर तुम्हाला माहिती असेल की काय प्रिकॉशन घ्यायचे, काय कपडे घालायचे, ते खूप महत्वाचं आहे. तर हा एक मी तुला किस्सा सांगितला. अजून एक हाच ट्रेनचाच होता की ती त्या दिवशी ब्रेकडाऊन होता आणि बघितलंच नाही. सकाळी 6 वाजेचे निघालेले हे, तरी पण 1 वाजेस्तोरही ते पोहोचू शकलेले नव्हते. असेही पॅरेंट्स आहेत. हे छोटे मोठे किस्से आहेत, म्हणूनच म्हटलंय छोट्या छोट्या गोष्टींची आपण खूप काळजी घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जसं की फॅन किंवा AC किंवा एखादी न्यूज न बघणं, अपडेट न घेणं, यामुळे सुद्धा वर्षभर किंवा 2 वर्ष केलेली तयारी वाया जाऊ शकते. हो, तुमचं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. येस. आणि म्हटलं की हा जसा आपला 5.4 इयरचा आपला हा कोर्स आहे, तर वयही तुमचं वाढत जातं. आज 18ला तुम्ही नीट देता आहेत, तुम्ही 3-4 अटेम्प्ट करतात, म्हणजे 21व्या वर्षी सपोज तुम्हाला तुमचं आवडतं कॉलेज किंवा तुम्ही अब्रॉडला गेला, तुम्ही रिटर्न कधी येणार? बरोबर. तर वेळेत कुठलाही डिसिजन घेताना बेसिक प्रिकॉशन्स खूप फॉलो केले पाहिजे. आता तुम्ही जसे प्रॉब्लेम सांगितले मॅम, तसं जेव्हा पालक आणि विद्यार्थी नीटच्या आधी ऑलरेडी ते टेन्शनमध्ये असतात आणि अशा वेळेस कोणी एखादा मेसेज फॉरवर्ड केला की इथे हा इश्यू झालाय किंवा ही काळजी घे, असे काहीतरी अननोन सोर्सेसवरती डिपेंड राहतात आणि मग जे त्यांना टेन्शन ज्या गोष्टीचं नसतं त्याही गोष्टींचं त्यांना टेन्शन येतं. सो अशा वेळेस नीटच्या आधीच एखाद्या काउन्सिलर सोबत चर्चा करणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतं? हो निकिता, चर्चा झालीच पाहिजे. काही बेसिक गोष्टींची माहिती हवी. स्टुडंटला प्रेशर नको त्या नीट एक्झामचं. बरोबर आहे. जर तुमची काउन्सिलिंग झालेली असेल की कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे आणि कुठले ऑप्शन्स तुम्हाला ओपन आहेत, म्हणजे तुम्ही नीट क्वालिफाय करा नका करू,
बरोबर, इंडियात घ्या किंवा अब्रॉडला घ्या. तर या बेसिक गोष्टी स्टुडंटला माहितीच हव्या आणि काउन्सिलिंग ही घेतलीच पाहिजे नीटच्या अगोदर. पण मॅम हा काउन्सिलिंगचा खर्च पेरेंट्सला एक्स्ट्रा होऊ शकतो का? कारण थांब निकिता, आत्मीय एज्युकेशनची काउन्सिलिंग ही कम्प्लिटली फ्री आहे. ओके. हा, म्हणजे मला दुसरे कन्सल्टंट माहिती नाही, पण डेफिनेटली आत्मीय एज्युकेशनची काउन्सिलिंग ही कम्प्लिटली फ्री आहे. आम्ही स्टुडंटला इंडिया प्लस अब्रॉड साठी पूर्णपणे गाईड करतो. काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते सगळं आम्ही स्टुडंटला सांगतो. म्हणजे अभ्यासाच्या सोबतच एकदा आत्मीयाला व्हिजिट करणं त्यांच्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर. आता मॅम, विद्यार्थी नीट सारखी मोठी एक्झाम देऊन घरी येतात, त्यानंतर त्यांनी काय करावं, तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिले रिलॅक्स व्हावं. 24 तास पेपरमध्ये काय आन्सर केलं किंवा काय दिलं ह्याचा विचार करू नये. सगळ्यात आधी युट्यूबला जे आन्सर्स दिले जात असतात आणि मग स्टुडंट ते व्हेरीफाय करता मला किती मार्क किती काय, ते कम्प्लिटली टाळणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे. ओके, एनटीए तुम्हाला स्वतः आन्सर शीट बिफोर रिझल्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तुम्ही कुठल्याही युट्यूब चॅनलला त्याची आन्सर शीट तुम्ही जरी चेक केली तरी कधी कधी एनटीएचे आणि त्यांचे आन्सर्स मॅच करत नाही. हा, त्यामुळे सगळ्यात पहिले तुमचा तो एनटीए कडनं मेल यायची वाट बघा. ठीक आहे, 24 तास रिलॅक्स राहा. दुसऱ्या दिवशी तुम्ही चेक करू शकता. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी आन्सर शीट चेक केली आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्या एक्सपेक्टेशन पेक्षा त्याचे मार्क्स कमी येणार आहेत, तर अशा वेळेस त्यांनी रिअटेम्प्ट बद्दल विचार करावा की काही सेकंड ऑप्शन बघावा? रिअटेम्प्टचा विचार करण्यापेक्षा मी म्हणेन की यावर्षी जे तुम्हाला स्कोर आहे, नेक्स्ट इयर तुम्हाला सेम किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल ह्याची काहीच गॅरंटी नसते आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल याची पण काही गॅरंटी नसते. सो 1 वर्ष का वाया घालवायचं जर तुम्हाला एमबीबीएस अब्रॉड पर्याय आहेत. आता तुम्ही एमबीबीएस अब्रॉड बद्दल बोललात मॅम, मला त्याबद्दल थोडी माहिती द्या. एमबीबीएस अब्रॉडला तुम्हाला फक्त नीट क्वालिफाय लागतं आणि 12th तुम्ही पास हवे. जर कॅटेगरीमध्ये असाल तर अबाऊ 40% आणि पीसीबी मध्ये, आणि जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर अबाऊ 50% तुम्हाला लागतात आणि तुम्ही फक्त नीट क्वालिफाय हवं. तर हा तुमचा चांगला चॉईस असू शकतो. इथे नुसतं नीट क्वालिफाय नाही तर स्कॉलर स्टुडंट पण जातात, ज्यांना ग्लोबल एक्सपोजर हवं असतं, ज्यांना स्कॉलरशिप हवी असते. तर हा सेकंड तुमचा खूप चांगला पर्याय आहे. ओके. आणि तिथले कॉलेजेस हे इंडियाच्या कॉलेजेसपेक्षा काय वेगळं प्रोव्हाइड करतात? क्वालिटी ऑफ एज्युकेशन खूप चांगलं आहे निकिता. तू इथे शिकणारे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजचे स्टुडंट आणि जॉर्जियाला गेलेल्या स्टुडंट यांचं तू कम्पॅरिझन करू शकते आणि तुला लक्षात येईल की जी टेक्नॉलॉजी ते आता इथे वापरता आहेत जॉर्जियाला किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये, ती इंडियात यायला खूप वेळ लागणार आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं अफोर्डेबल फीज, हा, जे इंडियात फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्हाला देऊ शकते, बरोबर. प्रायव्हेट तर पॉसिबलच नाही किंवा डीम्ड पॉसिबल नाहीये. तर अफोर्डेबल फीज आहे आणि ग्लोबल एक्सपोजर आहे, क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे. येस. ओके. सो आतापर्यंत आपण नीट एक्झामचे रूल्स पाहिले, त्यानंतर नीट एक्झाम देण्याच्या आधी काय करावं, नंतर काय करावं, हे सगळंच पाहिले. सो आता नीटची एक्झाम दिली, रिझल्ट लागला किंवा त्याहून आधी सुद्धा काय प्रोसेस असायला हवी? तुला सांगू इच्छिते की एमबीबीएस अब्रॉड साठी तर ऑलरेडी आमच्या ऍडमिशन सुरू झाल्या आहेत. फॉर्म फिलिंग म्हणणं, स्टुडंटने पेमेंट पण केलेलं आहे. ज्यांना माहिती, ज्यांचं क्लिअर आहे एम की ज्यांना ग्लोबल एक्सपोजरच हवं आहे, ज्यांना भारताबाहेरच प्रॅक्टिस करायची किंवा तिथे शिकून नंतर ते भारतात येऊन प्रॅक्टिस करू शकतात, जे फोकस आहेत, त्यांनी ऑलरेडी ऍडमिशन्स घेतल्या आहेत, त्यांचे ऑलरेडी सीट कन्फर्म आहेत. लिमिटेड सीट्स असतात अब्रॉडसाठी. तर मी विद्यार्थ्यांना विनंती करीन की जशी तुमची नीटची एक्झाम होईल तशी तुम्ही आत्मीय एज्युकेशनला कॉन्टॅक्ट करा. ओके. म्हणजे फॉर्म फिलिंग चालू झालेलं आहे आणि जसं तुम्ही म्हणताय की सीट्स पण लिमिटेड आहेत, पेमेंट्स पण आले आहेत स्टुडंट्सचे. येस, म्हणजे काही स्मार्ट स्टुडंट्स आतापासूनच त्यांनी डिसिजन घेतलेला आहे त्यांच्या करिअर बद्दल. येस, कारण प्रत्येक वर्ष महत्वाचं आहे निकिता. राईट. सो तुम्ही सुद्धा जर का नीट अपियर करत आहात किंवा तुमचे नीट देऊन झाले आहे, 1 वर्ष कंप्लीट झालंय, पण तुम्हाला यावर्षी पण नीट अटेम्प्ट करायची आहे आणि तुम्हाला पुढचा पाथ क्लिअर नाहीये, तर अजिबात वेळ घालवू नका. आत्ताच आत्मा एज्युकेशनला संपर्क करा, फॉर्म फिल करून ठेवा. काउन्सिलिंग फ्री आहे, त्यामुळे एक्स्ट्रा गायडन्स कधीही उपयोगी पडतो. सो आत्ताच कॉन्टॅक्ट करा आत्मा एज्युकेशनला.